मित्रांनो, बायको नावाचा प्राणी इतका विचित्र आहे की एक वेळ गॅसवर चहा ठेवलेला विसरतील, पण आपल्या नवऱ्याने एखादा टोमणा कुठे आणि कधी मारलाय हे कधीच विसरणार नाही. पता ही नहीं वो कौन से पति होते हैं जो अपनी पत्नियों के दोस्त बन जाते हैं. मेरे वाला तो सास बना रहता है दिन रात. ये नहीं करा, वो नहीं करा, ये नहीं करती, वो नहीं करती. काय हो, आजची भाजी कशी झाली होती? चांगलीच झाली होती. माझी आवडती भाजी ती. भारीच होणार ना. संजय तर बोलत होता मीठ कमी झालंय करून. अरे त्या येड्याला कुठं माहितीये घरात शांती ठेवण्यासाठी काय काय बोलायला लागतं, खोटं असो खरं असो. लग्न ही खूप चांगली गोष्ट आहे असं नवऱ्याला वाटू नये ना, म्हणून आम्ही बायका रोज नवऱ्याशी भांडतो. कारण त्याला जर चांगलं वाटायला लागलं तर तो उगाच दुसरी बायको घेऊन यायचा. हो ऐका ना, हा फोन काम नाही करत, नवीन घेऊन द्या ना. तू पण तर काम नाही करत, मग काय नवीन बायको करू? मला एक सांग, लग्न झाल्यावर नवऱ्याच्या घराला जाताना पुरी एवढ्या का रडत्यात? दुसऱ्याच्या घरी बिन पगाराचं काम करायला लागतंय ना, तेव्हा कळतंय मग कसं असतंय ते. तुम्हाला काय वाटतंय का नाही हो? लग्न झालं तरी तुम्ही लफडे करता. तुमचं असं झालंय ना, कर्ज काढायचं एका बँकेतून आणि हप्ते फेडायचं दुसऱ्या बँकेचं. अगं घरच्या बँकेत काही इंटरेस्ट राहिला नाही आता, म्हणून बाहेरच्या बँकेत धडपड करावं लागते काहीतरी. घरच्या बँकेत कसं इंटरेस्ट राहील? 2 वर्षात 2 लोन काढले आणि म्हणजे इंटरेस्ट नाही. तू चंद्रमुखी, मी सूरजमुखी. मी तुमच्यावर दुखी, तुम्ही माझ्यावर दुखी. तुझं तोंड कायमचं बंद कर, म्हणजे तू पण सुखी आणि मी पण सुखी. अहो, मी ना तुमच्यासाठी शायरी केली आहे. म्हण बरं. जी जळते तिला आग म्हणतात, जी जळून शांत होते तिला राख म्हणतात, आणि ज्या मिस कॉलला बघून तुमचा जीव घाबरतो ना त्याला बायकोचा धाक म्हणतात. तो तुझ्या असल्या शायरीवर कौतुकच नाही. मी असं ऐकलं, ज्या माणसाची बायको नेहमी चिडचिड करते आणि रोज नवऱ्यासोबत भांडणं खेळती त्या माणसावर कधीच पैसे टिकत नाही, आणि तो नवरा नेहमी टेन्शन मध्ये असतो. 100% खरं आहे की. तुम्ही पण ऐकलं का? ऐकायचं काय त्यात? उदाहरण आपलंच आहे ना. बायको मिळणं म्हणजे लॉटरी लागणं मला. हो, 35-35चे नवरदेव आहेत आपल्याकडे. जोडीदारांचे ऑपरेशन झाले, हा गडी तसाच. 42 पोरी पाहिल्या, एका पोऱ्यानं नाही पसंत केल्या. मग त्याला एक माझ्यासारखा भेटला, म्हणला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली, पण त्या पोरीच्या आईनं नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर देईन पण याला द्यायची नाही. त्यानं कानपट्टी ठेवून दिली. मध्ये का बोलली? म्हणली बोलली नाही, मला मारून टाकलं तरी मी याला देणार नाही. का देणार नाही? तर हा पाहिला मला पाहायला आलता. काय डोकं आहे तुझं?